बघा क्वेश्चन काय, द डेन्सिटी ऑफ ए मटेरियल इन SI युनिट इज 128 किलोग्राम पर मीटर क्यूब. जेव्हा तुमच्याजवळ क्वेश्चनच होता की, आणि तुमच्याजवळ क्वेश्चन आहे ना, फॉर्म्युला N1 U1 काय N2 U2, आणि तुम्हाला दिले N1 किती दिले 128 किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे. In certain units, in which of the units of the length is 25 सेंटीमीटर. लेंथ किती दिलाय N2 काढायचा आहे. लेंथ किती दिलाय तुम्हाला 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे किती 10⁻⁻² मीटर होईल, आणि त्याचं काय करायचं मला क्यूब करायचं. त्याचं काय करायचं क्यूब करायचं. नेक्स्ट 50 ग्रॅम काय करायचं मला 50 ग्रॅम. 50 ग्रॅम म्हणजे काय 50 × 10⁻³ किलोग्रॅम. बस काहीच कॅल्क्युलेशन होतं. बघा मग आता 128 हा इकडचं किलोग्राम, इकडचं किलोग्राम, इकडचं मीटर क्यूब, इकडचं मीटर क्यूब. मी कन्वर्जन केले डायरेक्ट. पहिल्या स्टेप मध्ये मी काय करून घेतलं कन्वर्जन करून घेतलं. 128 इज इक्वल काय N2 इंटू किती 50 इंटू किती 10⁻³ डिवाइड बाय काय 25 चा क्यूब करायचा. मग मी आला असं करून घेतलं 25 गुणिले 25 गुणिले 25 क्यूब करायचं ना, म्हणून क्यूब करून घेतलं. किती -6 होऊन जाईल. 9 कसं काय -6. 25 का 25 दुने 50. बे कबे बेसक 12 बेचोक 8 म्हणजे किती झाले 64. आणि किती झालं 25 × 25 625. 625 इकडे मल्टिप्लाय केला किती झाले डिवाइडला होता, इकडे काय झालं मल्टिप्लायला इंटू हा 10⁻⁻6 इकडे -6 झाला. हा मायनस आहे इकडे ऍज इट इज -3 झाला. इज इक्वल टू काय उरलं माझा N2. मग 625 ला आपण कसं लिहू शकतो मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 25 लिहायचं असेल तर मी काय लिहीन 100/4 लिहीन. 50 लिहायचं असेल तर मी काय लिहीन 100/2 लिहीन. 12.5 लिहायचं असेल तर मी काय लिहीन 100/8 लिहीन. आणि जर मला 6.25 लिहायचं असेल तर मी काय लिहीन 100/16 लिहीन. आपल्याजवळ काय 6.25 16 तर डिवाइड होणार एवढं तर कन्फर्म आहे. 16 ने डिवाइड करायचं मला काय करावं दोन घर सरकायचे. मग इकडे दोन घर सरकले म्हणजे किती झाले 625 2 घर सरकले म्हणजे किती झाले ते 2 आणि इकडचे अजून 2 झिरो संपले आणि किती झाले तुमचे 16. बस एवढी स्टेप आहे. 64 इंटू किती 10⁻² किती 10⁻², 10⁻³ 10⁻⁴ 10⁻⁴ डिवाइड बाय काय 16 इंटू बघा -6 आणि हा काय झाला +3 इज इक्वल टू काय N2. 16 16 चोक 64 म्हणजे किती झालं 4 इंटू किती 10⁻⁴ इंटू किती 10⁻⁻³ बरोबर काय N2. therefore N2 इज इक्वल टू काय 4 इंटू 10⁻⁴ म्हणजेच किती झालं 40. N2 ऑप्शन काय होता तुमचा 40 म्हणजेच बी ऑप्शन होता.